सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। मंगळागौरी कार्यक्रमात शरद पोंक्षेंनी घेतला अनुभव गोडवा संस्कृतीचा। माजी नगरसेविका मनीषा दुरी यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी अभिनेत्री अनघा देव यांचा गोडवा संस्कृतीच्या कार्यक्रमाचा अनुभव घेतला। हिंदू संस्कृतीतील सणावारीची ओळख आजच्या टेक्नॉलॉजी वातावरणात वावरणाऱ्या तरुणींना नक्कीच होईल असा विश्वास अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केला। गोडवा संस्कृतीच्या माध्यमातून अनघा देव यांनी हजारोवर प्रयोग सादर केले आहेत। अनघा देव यांना आपण सर्वांनी टीव्हीवरील लक्ष मालिकेत पाहिले असेल, तर गोडवा संस्कृतीच्या कार्यक्रमातून त्यांनी सादरीकरणाचा आपला वेगळा ठसा उमटविला आहे, असे कौतुक उद्गार पोंक्षे यांनी काढले। पश्चिमेकडील राजूनगर प्रभागातून 2005 रोजी मनीषा दुरी ह्या एका मताने कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आल्या होत्या। मनीषा दुरी यांची प्रभागात वेगळी ओळख आहे। चित्रपट सृष्टीत वावरणाऱ्या आणि कलाकारांच्या समस्या सोडवणाऱ्या महिला म्हणूनही त्या ओळखल्या जातात। विक्रम गोखले, सुबोध भावे आणि शरद पोंक्षे या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्यांच्या धुरी परिचयाचे असून मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या अडीअडचणीसाठी त्या वेळोवेळी प्रयत्नशील असतात। मनीषा दुरी यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमाला शिवसेना डोंबिवली महिला आघाडीचे संयोजन लाभले होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शरद पोंक्षे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संघटक स्मिता बाबर, महिला आघाडी प्रमुख कविता गावंड आदी उपस्थित होते। श्रावणातील दुसरा मंगळवार म्हणून मंगळागौरीचे विधिवत पूजन आरती मोकल, वनिता बने, लता पाटील, मंदाकिनी भावे, प्राची गडकरी यांनी केले। पोंक्षे पुढे म्हणाले, धुरी म्हणजे धडाडीने काम करणारी महिला आहे, त्यांच्या पाठीशी राहा। शहरातील नागरिकांसाठी त्या नक्कीच चांगली कामे करतील। मंगळागौर कार्यक्रमात अभिनेत्री अनघा देव आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेले अनेक खेळ तसेच नृत्याचा उपस्थितांनी आनंद घेतला। कलाकाराने पूर्वापार प्रसिद्ध असलेली सणांची गाणी व वेगवेगळ्या फुगड्या सादर केल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता। स्मार्ट सिटीसाठी कुशल नगरसेवक निवडून येणे आवश्यक आहे, असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उद्गार काढले। पश्चिमेकडील गरिबाचा वाडा येथील भाजपा कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक विकास म्हात्रे, त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते याच प्रभागातील आणखी 2 भाजपा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी आपल्या भाषणात डोंबिवली पश्चिमेत जितके भाजपाचे उमेदवार उभे राहतील तेवढे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। डोंबिवली पश्चिमेला अनेक वॉर्डांमधून जे उमेदवार उभे राहतील ते सुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून येतील अशी खात्री व्यक्त करतो। तर आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, नगरसेवक विकास म्हात्रे यांनी राजूनगर प्रभागात केलेली कामे कोणीही विसरू शकत नाही। त्यांच्या विकासाच्या कामाची धडपड मी पाहिली आहे। सशक्त भारत, सशक्त भाजपा हा धागा नगरसेवक विकास म्हात्रे यांनी हाती धरला आहे। राष्ट्रीय प्रवाहात काम करताना कल्याण डोंबिवली शहराच्या विकासाच्या दिशेने वाटचाल होईल। आज नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी हा राष्ट्रीय पक्षाचा मार्ग अवलंबिल्यामुळे त्यांचे आम्ही स्वागत करतो। त्यांनी घेतलेल्या विकासाचा वसा आणि प्रामाणिकपणा यामुळे ते पुन्हा निवडून येतील अशी शुभेच्छा देतो। शहराच्या विकासासाठी भाजपा पावले उचलीत आहेत। भ्रष्टाचार मुक्त शासन, सुशासन येण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही। मी येथे कोणावर टीका करणार नाही, मात्र कल्याण डोंबिवली शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंजूर झालेला 5,000 कोटी रुपये निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने होण्यासाठी कुशल नगरसेवक पालिकेत निवडून येणे गरजेचे आहे। स्मार्ट सिटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आम्ही आमच्या माध्यमातून करून घेतलाय। केंद्रातून आणि राज्यातून जवळजवळ 5,000 कोटीचा निधी हा या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। 5,000 कोटीचा निधी आणि त्याचा विनियोग हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, यासाठी कुठेतरी चांगले नगरसेवक महापालिकेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढ झाली असून यात 33 जणांचा मृत्यू झाला आहे।
कल्याण जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्यातील 33 जणांचा मृत्यू झाला आहे। याची दखल घेत ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बैठकीद्वारे घेतला। जिल्ह्यात 1,12,418 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 585 रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली। त्यापैकी 43 रुग्ण बरे झाले असून बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे। या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भिवंडी आदी ठिकाणच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला। याबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेमार्फत ठिकठिकाणी पत्रके वाटण्यात येत असून जनजागृती करण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।